माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला करायचं अरे माणूस म्हणून साठी आम्हाला सारे करायचं नाही उद्याला मरायचं. तर मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क कोड दिलेला आहे त्याला ओपन करायचे. सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. व्हिडिओ ॲड झाल्यानंतर आता आपल्याला जे येते मित्रांनो, सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इकडे उजवीकडे स्क्रोल करून इथून जे येते तुम्हाला अशा प्रकारे इकडे एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून इथून सॉंग जे असेल आपल्याला एक्स्ट्रा करून घ्यायचे. त्यानंतर बीट आपल्याला ते कट करून घ्यायचे. त्यासाठी अशा प्रकारे मित्रांनो पुढे यायचे. पुढे आल्यानंतर इथे मित्रांनो बीट टू येत असेल त्याच्या अलीकडे येऊन आपल्याला बीट वरती येऊन अशा प्रकारे त्या व्हिडिओला सिलेक्ट करून ते स्प्लाईटवरती क्लिक करून कट करून घ्यायचे. त्यानंतर इथे मित्रांनो बीट 3 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 2 वरती यायचे अशा प्रकारे आणि इथे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे. आणि मित्रांनो अशा प्रकारे पुढे जाऊन जे येते तुम्हाला अशा प्रकारे इथे मित्रांनो येऊन बीट 4 वरती आल्यानंतर त्या अलीकडे येऊन बीट 3 वरती येऊन इथे कट करून घ्यायचे. तर अशाच प्रकारे सर्व कट झाल्यानंतर आता आपल्याला जे येते मित्रांनो त्या लेअरला क्लिक करून ते फोटो ॲड करायचे. त्यासाठी त्या लेअरवरती क्लिक करून इकडे उजवीकडे स्क्रोल करून रिप्लेसवरती जायचे. रिप्लेसवरती गेल्यानंतर फोटोसवरती जाऊन तुमचा जो काय फोटो असेल त्याला असं वगैरे ते ओपन करून घ्यायचे आणि याला जे येते बरोबर मधोमध सेट करून घ्यायचे. तर अशाच प्रकारे सर्व फोटो इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, सर्व फोटो इथे ॲड झाल्यानंतर आता इथे आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे. त्यासाठी पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जाऊन इथून तुम्हाला आउट ॲनिमेशनवरती जायचे. आउट ॲनिमेशनवरती गेल्यानंतर मिनी झूम हा इफेक्ट भेटून जाईल तो ॲड करून इथून याचे ड्युरेशन अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण वाढवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. तिथं पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर कोंबोवरती जाऊन इथून तुम्हाला स्लिप अँड स्लाईड 2 हा इफेक्ट मित्रांनो भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर इथून ड्युरेशन फुल करायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून ड्युरेशन मित्रांनो फुल वाढवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन इन ॲनिमेशनवरती जाऊन तुम्हाला ड्रॉप वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून इथून याची सुद्धा ड्युरेशन मित्रांनो 1 सेकंड ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा कोंबोवरती जायचे आणि वाव अँड स्लाईड हा मित्रांनो भेटून जाईल इफेक्ट तो ॲड करून इथून ड्युरेशन पूर्ण वाढवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा इन ॲनिमेशनवरती येऊन तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून इथून ड्युरेशन 1 सेकंड ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला इथून जे येते स्विंग बॉटम हा मित्रांनो इफेक्ट भेटून जाईल तो ॲड करून इथून ह्याचीसुद्धा ड्युरेशन पूर्ण 1 सेकंड ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन लास्टच्या फोटोवरती स्विंग राईट हा मित्रांनो भेटून जाईल त्याचीसुद्धा ड्युरेशन 1 सेकंड ठेवून डन करून. त्यानंतर जे येते सिम्पली डन मारून स्टार्टिंगला याच्या स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्ट्सवरती क्लिक करून तुम्हाला जे येते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे येते ट्रेंडिंगची कॅटेगरीतून इथून जे येते तुम्हाला डायमंड झूम मित्रांनो भेटून जाईल. तो सिम्पली इफेक्ट ॲड करून डन करायचे. त्यानंतर ह्याची जी ड्युरेशन जी असेल ते मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो सेकंड वेटपर्यंत ठेवायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून तिथून इंटेन्सिटी पूर्ण वाढवून घ्यायची आहे. इंटेन्सिटी मित्रांनो वाढवल्यानंतर डन करायचे. त्यानंतर जे येते तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो पुढच्या फोटोवरती येऊन अशा प्रकारे मित्रांनो बॉडी पिटवरती जायचे. बॉडी पिटवरती गेल्यानंतर आता इथून तुम्हाला जे येते असे सिम्पली मित्रांनो तुम्हाला ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत जायचे. ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत गेल्यानंतर तुम्हाला जे येते तो एनवलपिंग लाईटिंग हा मित्रांनो इफेक्ट भेटून जाईल. इथे लोड होत आहे मित्रांनो. त्यानंतर जे येते सिम्पली इथे खाली भेटून जाईल किंवा ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत सुद्धा जाऊन तुम्हाला इफेक्ट मित्रांनो भेटून जाईल. तो सिम्पली मित्रांनो इफेक्ट ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर इथे डन करून इथून ह्याची ड्युरेशन जे असेल त्या फोटोवर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून इथून कलरसुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून डन घ्यायचे. त्यानंतर जे येते अशा प्रकारे मित्रांनो पुढे आल्यानंतर तुम्हाला जे येते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लॅटच्या कॅटेगरीत जाऊन मिरर 3 लेयर्स हा मित्रांनो ॲड करून इथून जे येते डन करायचे. डन झाल्यानंतर इथून तुम्हाला ह्याची ड्युरेशन या फोटोवर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर पूर्ण शून्य करून वर्टिकल जे येते तुम्ही तुमच्या फोटोनुसार ह्याला जे येते ॲडजस्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे जे येते तुम्ही त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे येते तुम्हाला डन करून तिथून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ सिलेक्ट करून डन करायचे. त्यानंतर जे येते अशा प्रकारे त्याच फोटोला स्टार्टिंग देऊन तिथून तुम्हाला जे येते बॉडी पिटवरती जायचे. बॉडी पिटवरती गेल्यानंतर तुम्हाला लाईटिंग आयज या मित्रांनो इफेक्ट भेटून जाईल. तो ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत तो सिम्पली ॲड करून डन करायचे. आणि इथून जे येते सिम्पली फक्त ह्याची ड्युरेशन या फोटोवर ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे येते पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करायचे. पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला जे येते ट्रेंडिंगची कॅटेगरीतून रोटेशन ट्विस्ट हा मित्रांनो भेटून जाईल. तो सिम्पली ॲड करून डन करायचे. आणि डन झाल्यानंतर आता तुम्हाला जे येते थोडंसं मित्रांनो त्यानंतर जे येते त्याला या फोटोवर ड्युरेशन ठेवून सिम्पली डन करायचे. त्यानंतर जे येते मित्रांनो त्या पुढच्या फोटोवरती येऊन अशा प्रकारे इथून तुम्हाला जे येते पुन्हा व्हिडिओ पिटवरती जायचे. व्हिडिओ पिटवरती गेल्यानंतर तुम्हाला जे येते
ट्रेंडिंगची कॅटेगरीतून स्प्लिट टिकर हा मित्रांनो भेटून जाईल. तो सिम्पली ॲड करून डन करायचे. त्यानंतर डन झाल्यानंतर इथून सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर इथून ह्याची ड्युरेशन जी असेल त्या फोटोवर ठेवून फक्त ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याचा ग्लो असेल तो मित्रांनो थोडा कमी करून घ्यायचा. म्हणजे 20-25 ठेवून डन करायचे. त्यानंतर जे आहे ते इथं पुन्हा फुल बॉडी पिटवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला जे आहे ते डोपेलिंगर हा मित्रांनो भेटून जाईल. तो ॲड करून डन करायचे. त्यानंतर जे आहे ते ह्याची ड्युरेशन या फोटोवर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे आहे ते ट्विस्ट अशा प्रकारे मित्रांनो 15 ठेवून सिम्पली डन करायचे. त्यानंतर जे आहे ते लास्टच्या फोटोवरती येऊन तुम्हाला जे आहे ते पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करून इथून तुम्हाला जे आहे ते फ्लाइंग विंग्स टूर हा मित्रांनो ॲड करून डन करायचे. त्यानंतर इथून ड्युरेशन या फोटोवर ठेवून डन करायचे. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे 10 सेकंद बसवून तुम्हाला जे आहे ते ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर इथून जे येते तुम्हाला पुल आउटचा हा ट्रान्झॅक्शन ॲड करून डन करायचे. त्यानंतर जे येते एक फोटो सोडून त्या फोटोच्या फोटोवरती येऊन पुन्हा आपल्याला ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून पुल आउटचा ट्रान्झॅक्शन ॲड करून इथून याची ड्युरेशन 1 सेकंड ठेवून डन करायचे. त्यानंतर त्या पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून पुन्हा पुल आउटचा हा ट्रान्झॅक्शन ॲड करून डन करायचे. त्यानंतर जे येते हा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा.